खऱ्या अर्थाने गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असताना असा तरुणांचा उत्साह माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच पाहिलेला. आणि ही तरुणांची ताकद विकसित करण्याच्या काळामध्ये आता या मुद्द्यावर आपण एकत्र आलेलो आहोत. पहिली मागणी आपल्या समाजाची आहे. भारतरत्न साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुण्यस्मरण झाला पाहिजे. आणि दुसरी मागणी अशी आहे, त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लवकी चालण्याचा पुतळा या शहरामध्ये उभारला पाहिजे अशा मागण्या. आता अनेक जण एकमेकांच्या कानाला बांधलेले आहेत. अनेक जण आपले एकमेकांचे विचार भांडत आहे. आता पुतळ्याची मंजुरी मिळते का नाही मिळते याचा आता चर्चेचा विषय पुढे आलेला आहे. मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, पुतळ्याची मंजुरी का मिळणार नाही आणि पुतळ्याची मंजुरी का मिळणार आहे या दोन विषयावर खऱ्या अर्थाने मी आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे. एक उदाहरण देतो. या देशामध्ये एक असा लढा लढला गेला की तो लढा म्हणजे नामांतराचा लढा. आपण युट्यूबला जाऊन सर्च करा. आपण तरुण मंडळी आपण म्हणजे सामाजिक असणार. परंतु या देशामध्ये एक नामांतराचा लढा लढला गेला की तो लढा असा होता की मराठवाडा विचार करा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव द्यावा हा लढा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लढा लढला गेला. बऱ्याच जणांनी त्यावेळेस हुशार माणसाने अनेक पंडितांनी अनेक लोकांनी त्यावेळेस सांगितलं की अरे हे नामांतर होत नसते. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जात नसतंय. तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी होऊ नका. दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर चालला. 100 ते 100 आया बहिणींना इतकं पुजलं गेलं. अनेक माणसांना त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागलं. आणि 18 वर्ष त्या समाजाने आपण सर्वांनी लढा या ठिकाणी देशामध्ये करून दाखवला. आणि 18 वर्षांनी या सरकारला त्या मराठवाडा विद्यार्थ्याला महाराष्ट्राचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावं लागलं. 18 वर्ष आपल्याला लढायचं का? जी शक्ती तुमच्या अंतर्मनात आली पाहिजे आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह या ठिकाणी बाहेर येताना आता लक्षात आलंय की ज्या पद्धतीने या देशामध्ये भारतरत्न नामांतराचा लढा लढला गेला त्याच पद्धतीने या नगर शहरामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये लवचिक राहिले आणि अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण पुतळा झाला लढा एक महत्वाचा बनवलेले नियम सुद्धा पाडले जाते, कायदे मोडले जाते. फक्त तुम्ही संघटित असले पाहिजे आणि तुमची अशी शक्ती त्या ठिकाणी जर नाही निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो या हक्को हक्कीच्या चौकामध्ये या हक्काला ज्याच्या वापरला स्वप्न साकारपणे राहणार नाही. फक्त एक गाड्या काय करू नका आणि मोठे खायचे काय करू आपण एक प्रकारच्या कानामध्ये गैरसमज करू नका आणि गाड्या आणि मोठं करू नका. सरकार तुम्हाला एक पुतळे दिल्याशिवाय राहणार नाही. या समितीमध्ये पगार नसणार आहे, मानधन नसणार आहे, याला पद नाही, याला कुठल्या प्रकारचा अधिकार नाही. ही समिती समाजाची सेवा करणार आहे विनामूल्य. आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी त्या समितीमध्ये यावं. नावाला आणि मोठ्या पदाला हातातून या समितीमध्ये आपण यावं नाही
कानाकडे पडत जी समिती उद्याच्या काळामध्ये पुस्तके करणार आहे, ज्या पुतळ्यांमध्ये करणार आहे, जी सरकारला फाडणार आहे, ती पोलिसांबरोबर संघर्ष करणार आहे आणि जेलमध्ये जायची त्याची तयारी आहे. त्या समितीमध्ये या. जास्त नाही. तुम्ही जे काम हातामध्ये घेतलंय ते खूप जबाबदारीचं काम आहे. समाज मोठ्या असल्या तुमच्याकडे पाहतोय, आमच्याकडे पाहतोय. हिरे भाऊ, ही काळाची गरज आहे आपल्याला. बरोबर समाजाची दिशा म्हणतो नका. आणि आता जर तुम्ही सुरू केल्यानंतर एकमेकाच्या ठिकाणी बोटं घाल्यानंतर नाही तर समाजाचं वाटलं झाल्याशिवाय राहणार. आज हात सोडून आमनेपणे नम्रपणाची विनंती. आणि एखादा जर कोणी काम करत असेल तर मांडल हा त्याला मी समाज मंडळाचं काम करू. आपण तर काही करीत नाही, कोणाला काय करू दे. त्या भूमिकेमध्ये आपल्याला राहायचं नाही. आणि बरोबर या ज्या समितीच्या माध्यमातून आता ही समिती काय करणार आहे तुम्हाला लगेच एका मिनिटामध्ये नाही. ही समिती शासनाबरोबर संघर्ष करेल. मुंबईला जाईल, मंत्रालय घराव अनेक प्रकारचे संघर्ष आंदोलन त्या गोष्टी या समितीला करावं लागणार आहे. आणि म्हणून समितीचं मोठं काम आज या माध्यमातून होणार आहे. या समितीवर विश्वास ठेवा आणि चांगले लढाऊ कार्यकर्ते या समितीमध्ये घ्यावा अशी आमची प्रामाणिक विनंती आहे. आमच्यासारख्या म्हातारपणाला घेऊन पोलीस मागे लागले तर आम्हाला